महाराष्ट्र ही अध्यात्माची पंढरी म्हणून ओळखली जाते। राज्यात 5 पवित्र ज्योतिर्लिंग देवस्थान आहेत। भीमाशंकर तीर्थक्षेत्र यापैकीच एक असून सध्या या तीर्थक्षेत्राबरोबरच पंढरपूर मंदिर परिसर विकास आराखड्याची सुद्धा अंमलबजावणी सुरू आहे। याच धर्तीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा युद्ध पातळीवर पूर्ण केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली। कोल्हापुरात पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील 2 कामांचा शुभारंभ करण्यात आला। नूतन पालखी मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन या 2 कामांचा शुभारंभ नामदार शहा यांच्या हस्ते झाला। या निमित्तानं पोलीस परेड ग्राउंडवर महायुतीच्या वतीनं कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन नामदार शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्राचा आढावा घेतला। नामदार शहा यांच्या हस्ते आज श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा शुभारंभ होतोय। हा एक आनंदाचा क्षण आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा श्री अंबाबाई देवीचे निस्सीम भक्त होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास भी विरासत भी हे ध्येय घेऊन देशातील वारसा परंपरांची प्रतीकं जपण्याचं काम हाती घेतलंय। हे एक प्रकारे त्यांच्या या कामातून संपूर्ण देशात सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक पुनर्जीवनाचं काम होत असल्यानं देशाची वाटचाल संस्कार आणि संस्कृतीकडे सुरू आहे। राज्यात श्री अंबाबाई ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याप्रमाणेच अन्य तीर्थक्षेत्रांचा विकास वेगानं सुरू आहे। राज्यात 5 ज्योतिर्लिंग मंदिर आहेत। यामध्ये भीमाशंकर तीर्थक्षेत्राचाही समावेश आहे। पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्माई मंदिर परिसराचा विकास कॉरिडॉर सुरू आहे। याच धर्तीवर श्री अंबाबाई आणि ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडे पूर्ण केले जातील असं नामदार फडणवीस यांनी जाहीर केलं। महाराष्ट्र देशातलं एकमेव राज्य आहे की ज्याच्यामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत। या 5 ज्योतिर्लिंगांचा विकास आपण सुरू केलाय। त्र्यंबकेश्वर असेल, घृष्णेश्वर असेल, भीमाशंकर असेल, तुरई बैजनाथ असेल, औंढा नागनाथ असेल, या सगळ्या ठिकाणचं एक प्रकारे त्या ठिकाणी मोठं परिवर्तन हे आपण सुरू केलंय। आपलं दुसरं शक्तिपीठ म्हणजे आमच्या कोल्हापूरचे ज्योतिबा त्यांच्याही परिसराचा विकास सावकार मोठ्या प्रमाणात आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि तेही अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही जे वन त्या ठिकाणी तयार करताय एक प्रकारे हिरवगार अशा प्रकारचं काम हे त्या ठिकाणी देखील होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास होतोय। त्यांच्या माध्यमातून सहकाराला नवी दिशा प्राप्त झाली आहे। सहकारातून समृद्धी हा मूलमंत्र नामदार शहा तंतोतंत अंमलात आणत आहेत असंही नामदार फडणवीस यांनी नमूद केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही यावेळी भाषण झालं। नामदार शिंदे यांनी श्री अंबाबाई मंदिर सुशोभीकरणाचा शुभारंभ म्हणजे देशाच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षरांना लिहिला जाईल असा क्षण असल्याचं नमूद केलं। श्री अंबाबाई मंदिर हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं। त्याच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे जगाच्या नकाशावर कोल्हापूरचं नाव कोरलं जाईल असा विश्वास नामदार शिंदे यांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान ठरले आहेत। त्यांच्या नेतृत्वामुळे जागतिक स्तरावर आपल्या देशाचा गौरव होत असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं। श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे एक वेगळा इतिहास रचला गेलाय असंही नामदार शिंदे यांनी नमूद केलंय। आज या शक्तिपीठाच्या आधुनिकीकरणाचं आणि सुशोभीकरणाचं काम सुरू होत आहे। आजचा दिवस केवळ कोल्हापुरात नाही तर उभ्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवणारा आजचा दिवस आहे। कोल्हापुरी नगरी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते। आज अमितभाईंच्या उपस्थितीत सुरू होणारे काम दक्षिण काशीला जगाच्या नकाशावर एक दैदिप्यमान उंचीवर घेऊन जाईल यामध्ये आम्हाला पूर्ण विश्वास आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कणखर नेतृत्वामुळे देश दहशतवाद आणि नक्षलवाद मुक्त झालाय।
सहकार क्षेत्रातही नामदार शहा यांचं कार्य संस्मरणीय झालंय. साखर कारखानदारांचा 10,000 कोटी रुपयांचा आयकर नामदार शहा यांनी माफ केलाय. यातून सहकार क्षेत्रात नवी क्रांती निर्माण झाली आहे. श्री अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिर सुशोभीकरण आराखड्याच्या अंमलबजावणीत राज्यातील महायुती सरकार तसूभरही कमी पडणार नाही, असा विश्वासही नामदार शिंदे यांनी व्यक्त केला.